रणभूमी मराठी न्यूज. नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक 31 गटामधून माजी नगरसेवक सुदाम शंकर डेमसे यांनी जल्लोषात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महानगरपालिका निवडणूक 2017 मध्ये प्रभागातील जनतेने सुदाम डेमसे यांना भरघोस पाठिंबा देत निवडून दिले होते. त्या विश्वासाला साक्ष ठेवत आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रभागात अनेक ठोस आणि दीर्घकालीन विकास कामे पूर्ण केली. दाढेगाव आणि नांदूर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज वाचनालय, दत्त मंदिर आणि श्री स्वामी समर्थ केंद्र परिसराचे वॉल कंपाऊंड तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. युवकांच्या सशक्तीकरणासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी विशेष भर दिला. या सर्व कामांमुळे प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये विकासाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी बोलताना सुदाम डेमसे म्हणाले, 2017 मध्ये जनतेने दिलेल्या विश्वासाच्या जोरावर मी प्रभागाचा विकास केला. 2026च्या महानगरपालिका निवडणुकीतही जर जनतेने मला पुन्हा संधी दिली तर प्रभागाचा सर्वांगीण आणि गतिमान विकास अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो. नाशिकमधून चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज. हे बघा, आज अजून उद्याचा दिवस बाकी आहे. आज आम्ही अर्ज भरला आहे शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाण या निशाणीवर, आणि महायुतीचा अजून काही फायनल नाही आहे, पण लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता आहे. आमचे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आज दुपारपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत हा निर्णय फायनल असेल आणि त्यानंतरच EB फॉर्म वाटले जातील असे आम्हाला आदेश आले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांनी ही फॉर्म भरले आहेत त्यांनी आपापल्या पक्षाचे भरले आहेत, आणि इथून पुढेही आम्ही जेही करू हे शिंदे साहेबांच्या आदेशानेच करू. नागरिकांना काय आवाहन करू शकतो? नागरिकांना हेच सांगेल की महायुतीला मतदान करा, आणि वरती महायुती आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, आणि निश्चित नाशिकमध्येही महायुतीचंच भगवा फडकेल यात कुठली शंका नाही.